राशी चक्रकार शरद उपाध्ये यांनी चला हवा येऊ द्या फेम अभिनेता आणि दिग्दर्शक निलेश साबळेवर सोशल मीडिया पोस्टमधून टीका केली। चला हवा येऊ द्याच्या नवीन पर्वात निलेश दिसणार नसून त्याबदली अभिनेता अभिजित खांडकेकर सूत्रसंचालन करणार आहे। याच पार्श्वभूमीवर त्याच्या डोक्यात हवा गेली होती अशा आशयाची पोस्ट शरद उपाध्ये यांनी केली। पण या पोस्ट प्रकरणानंतर मराठी सिने इंडस्ट्रीतून निलेश साबळेला मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय। आता अभिनेता किरण मानेने निलेशसाठी शेअर केलेली पोस्ट चर्चेत आहे। किरणने म्हटलंय की निलेश साबळे, मी तुला तुझ्या अगदी सुरुवातीच्या स्ट्रगलच्या काळापासून ओळखतोय। तू कसा आहेस याचं स्पष्टीकरण द्यायची तुला काहीही गरज नाहीये। तू जे मिळवलं आहेस त्यामागे अफाट कष्ट आहेत, प्रामाणिकपणा आहे, कामावरची निष्ठा आहे। इतरांकडे नसलेलं ज्ञान आपल्याकडे आहे असं भासवून ज्यांनी आयुष्यभर लोकांना भुलवण्याचे उद्योग केले त्यांनी केलेली टीका आपण किती आणि का मनाला लावून घ्यायची? तुकोबाराया सांगून गेले आहेत, सांगो जाणती शकून भूत भविष्य वर्तमान, त्यांचा आम्हासी कंटाळा पाहो नावडती डोळा। कुणाच्या वल्गनांना किती महत्त्व द्यायचं हे आपण ठरवायला हवं। तू तुझ्या करिअरमधल्या वेगळ्या टप्प्यावर आहेस। तू आता सूत्रसंचालक हा शिक्का पुसून अभिनेता म्हणून स्वतःची ओळख करून देण्यासाठी सज्ज होतोयस। तुला मनापासून शुभेच्छा। जीव लावून काम कर, यश तुझेच आहे। टीकाकारांना उंच कोलून टाक आणि म्हण ए चल हवा येऊ दे। खूप शुभेच्छा मित्रा। दरम्यान शरद उपाध्यांच्या पोस्टनंतर निलेशने यावर मौन सोडत सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत स्पष्टीकरण दिलं होतं। तर यावर अनेक मराठी कलाकारांनी त्याला मोठा पाठिंबा दर्शवलाय। निलेश साबळे आणि शरद उपाध्ये यांच्यामधील या वादाविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज।